मराठीमध्ये डिझाईन बनवायचे आहे, इंस्टाग्राम पोस्ट बनवायचे आहे, पण माहिती नाही फॉन्ट यूज कसा करायचा आणि मराठी टायपिंग कसं करायचं. तर आज आपण मोबाईलवरून कॅनव्हामध्ये मराठी टायपिंग करून डिझाईन बनवणार आहोत. तरी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा. नक्कीच नवनवीन टिप्स तुम्हाला शिकायला भेटतील आणि पूर्ण मराठी कॅलिग्राफी आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी जे नवीन असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला सुरू करूयात. तर हे मराठी फॉन्ट वगैरे कसं टाईप करायचं आणि कसं नवनवीन फॉन्ट यूज करून आपली डिझाईन छान बनवायची हे आपण पाहूयात. तर मी पहिल्यापासून सांगते, हे आपण एडिट करूयात, डिलीट करूयात. तर हे स्क्रॅचपासून मी डिझाईन करते. तर फर्स्ट आपण एलिमेंटमधून एक बॅकग्राऊंड घेऊयात. मी एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि तो बॅकग्राऊंड आपण इथं सेट करून घेऊयात. सेट ॲज बॅकग्राऊंड. ओके. तर त्याच्यानंतर आपण टायपिंगसाठी आता सुरुवात करूयात मराठी. तर टेक्स्ट घ्यायचा इथून, ॲड अ टेक्स्ट बॉक्स आणि इथं मराठीमध्ये टायपिंग करायचं. बघा इथं टाईप झालेला आहे प्रगती ग्राफिक्स. ओके. प्रगती ग्राफिक्स मी टायपिंग केलेलं आहे. तुम्ही जर मोबाईलवरून करत असाल तर तुमच्या मोबाईलवरती मराठी कीबोर्ड टाईप पाहिजे, म्हणजे ॲड केलेला पाहिजे. बघा इथं 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 असते. इथं माझं आता मराठी टू इंग्लिश, म्हणजे मराठी टू इंग्लिश पण टायपिंग होतंय आणि त्याच्यानंतर इथून मी चेंज करू शकते फॉन्ट. ओन्ली इंग्लिश पण होतंय, ओन्ली मराठी पण टायपिंग करता येतंय. पण मी सहसा इंग्लिश टू मराठी करते, म्हणजेच आपल्याला फायदेशीर ठरतंय. इंग्लिशमधून टायपिंग आपलं फास्ट असतंय, मग इंग्लिश टू मराठी टायपिंग कन्वर्ट होतं. तर त्याची कशी सेटिंग करायची ते आपण पाहूयात अगोदर. फर्स्ट तुम्ही सेटिंगमध्ये जावा. सेटिंगमध्ये जावा, इथं सर्च करा कीबोर्ड. कीबोर्ड बघा इथं आलेला असेल कीबोर्डच्या सेटिंग वेगवेगळ्या. तर आपण कीबोर्ड अँड इनपुट मेथडमध्ये जाऊया. ओके. त्याच्यानंतर इथं जावा करंट. ओके. करंट कीबोर्ड. इथं बघा वेगवेगळे मी म्हणजे मी ॲड केलेल्या लँग्वेजेस आहेत. तसं तुम्ही मराठी टू म्हणजे इंग्लिश टू मराठी वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं ॲड करू शकता. तिकडं माझा कीबोर्ड ओपन आहे त्याच्यामुळं येत नाहीये. 1 मिनिट. ओके. बघा. आणि इथून मॅनेज कीबोर्डमध्ये जाऊन तुम्ही इथून बघा लँग्वेज सिलेक्ट करू शकता. लँग्वेज इथं तुमची जर लँग्वेज ॲड नसेल तर तुम्ही इथं ॲड कीबोर्डवरती जाऊन तुम्हाला हवी ती इथं सर्च करा. इंग्लिश. इंग्लिश ही इंग्लिश तुमची इंडिया, कॅनडा कोणते असेल ते तुम्ही, UK, तुम्ही हे US वगैरे हे सिलेक्ट करू शकता. इथं मराठी तुम्ही ॲड करू शकता. असे कीबोर्ड ॲड करून घ्या, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये मराठी टायपिंग सुरू होईल. त्याच्यानंतर मग आपल्याला डिझाईनमध्ये व्यवस्थित यूज करू शकतो. आणि नंतर डिझाईनमध्ये वेगवेगळे फॉन्ट मराठी कसे यूज करायचे ते आता मी तुम्हाला दाखवते. तर बघा हे टाईप केलेलं आपण घेऊया. बघा इथं ही प्रगती ग्राफिक्स मी यूज केलेले. आता वेगवेगळे इथं पण टाईप करते. आमच्या सेवा, आमच्या सेवा, लोगो डिझाईन, लोगो डिझाईन, यूट्यूब थंबनेल, यूट्यूब थंबनेल, यूट्यूब थंबनेल, बघा इथं यूट्यूब थंबनेल,
थंबनेल. ओके, तर आता तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट यूज करून दाखवते मी. तर इथं आहे प्रगती ग्राफिक्स. इथं फॉन्टमध्ये जायचं. फॉन्टमध्ये ह्या एरोवरती जायचं आणि इथं सर्च करायचं देवानागरी. देवानागरी. स्पेलिंग नीट बघून घ्या. बघा ही मराठी टाईप करा किंवा इंग्लिशमध्ये म्हटल्यावर इंग्लिशमध्ये करून दाखवते तुम्हाला. DEVANAGARI ही स्पेलिंग नीट बघून घ्या. देवानागरी. इथं व्हीला ए जरी लावलं नाही काना म्हणजे ए जरी लावला नाही तरी ते येत नाही. ओके, हे केलं तरी पण इथं हे देवानागरी म्हणजे इंग्लिशमधून फॉन्ट आहेत, म्हणजे मराठीचेच आहेत हे सगळे मराठीचे फॉन्ट आहेत. तर तुम्ही यातला कोणता पण यूज करू शकता. देवानागरी म्हणजे मराठीतली आपली भाषा आहे. याच्यातील तुम्ही कोणता पण यूज करू शकता. बघा इथं मी आता इथं ह्याला हेडिंगला बकबकवन करते. ओके, बघा इथं ॲड झालेली आहे. त्याच्यानंतर आमच्या सेवाला दुसरी करते, समजा मंगल करते. ओके, त्याच्यानंतर हे छोट्या ह्याची साईज लहान करून घेते मी. बघा इथं अनेक देवनागरी. तुम्ही अशा प्रकारे मराठी यूज करू शकता. तुमच्या मोबाईलच्या कीबोर्डला मराठी लँग्वेज ॲड करा, म्हणजे मराठीचं टेन्शन राहत नाही टायपिंगचं. नाहीतर मग तुम्हाला वेबसाईटवरून टायपिंग करून घ्यावं लागतं, तिकडून ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी करून. ओके, ह्याची पण आपण अनेक देवनागरी करू. बघा इथं आलेले अनेक देवनागरी, कारण हे आपल्या सेवा आहे त्याची एकच पाहिजे. लोड व्हायला टाइम लागतंय. ओके, मी ह्याचं डुप्लिकेट करते, म्हणजे तोच फॉन्ट राहील. लोगो डिझाईन झाला. यूट्यूब थंबनेल लोगो डिझाईन करू. लोगो डिझाईन, लोगो डिझाईन, लोगो डिझाईन. त्याच्यानंतर याला डुप्लिकेट केलं. इन्व्हिटेशन म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड, निमंत्रण पत्रिका. निमंत्रण पत्रिका टाईप करताना जरा म्हणजे इंग्लिशमधूनच टाईप करायचं, वर्ड वापरायचे. त्याच्या उच्चारानुसार ते मराठीमध्ये टायपिंग करून येतं. पत्रिका. ओके, अशा प्रकारे तुम्ही टायपिंग करू शकता. तर आता ही सेट करूयात आपण. मी तुम्हाला डिझाईन बनवून दाखवते. आमच्या सेवा, लोगो डिझाईन, निमंत्रण पत्रिका. ओके, त्याच्यानंतर आपण इथून अशा प्रकारे तुम्ही मराठी फॉन्ट यूज करू शकता, जे पाहिजे ते. त्याच्यानंतर मी एलिमेंटमध्ये जाते आणि इथून एक ग्राफिक डिझाईन सर्व्हिसेस
बघा इथं ओपन आहेत इमेजेस आपल्या. तर आपण इथून कोणतीही एक इमेजेस घेऊ फोटोमधून. बघा ही इमेज घेते मी. ओके, याला बीजी रिमूव्ह करते. ओके, हवी तेवढी तुम्ही साईज इन्क्रीज वगैरे करू शकता. त्याच्यानंतर इथून एक सेप घेते. सेप सेप घेतला. ह्याला हे करते, स्टाईल देते, म्हणजे साईडची बॉर्डर देते. बॉर्डर देऊन घेतली. ह्याचा आपण कलर चेंज करूया बॉक्सचा. ज्यावेळी सिलेक्ट होत नसेल त्यावेळेस अगोदर हे झूम करायचं आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं. ओके, मी कलर चेंज करून घेते बॉक्सचा. समजा येल्लो घेऊया. कधीही कॉम्बिनेशन ह्या याच्यावरती समजा चार पाचच कलर यूज करायचे, मॅच झाले पाहिजेत. समजा आता ह्या शर्टचा पण येल्लो कलर आहे आणि ह्या बॉक्सचा पण मी येल्लो कलर घेते. त्याच्यानंतर आपण ह्याला हे घेऊयात, डॉटेड घेऊयात एखादे डिझाईनचे. डिझाईन डॉट. ओके, बघा इथे सिंगल डॉट्स वगैरे आहेत. सिंगल डॉटवरती जाते मी आणि इथून डॉट घेऊ शकता. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत डॉट्स. समजा मी हा एरो घेते. ह्याची साईज कमी करून घेते आणि ह्यालाच आता खालच्या ह्यालाच डुप्लिकेट करते. ओके, खाली आता आपला पत्ता राहिलेला आहे तेवढा. मराठीत करायचं म्हटल्यावर मराठीत समजा पत्ता किंवा ॲड्रेस इंग्लिशमध्येच वर्ड येतोय. पत्ता करते मी, किंवा कॉन्टॅक्ट संपर्क करते. कारण आपला पत्ता म्हणजे काय, आपलं ऑनलाईन असल्यामुळं पत्ता टाकण्याची गरज नाही आहे. संपर्क करते. संपर्क. इथं अगोदर आपण अजून एक बॉक्स घेऊया. एलिमेंटमध्ये जायचं. सेप. इथून सी ऑल करते. इथून हा स्क्वेअर घेते एक. सेट करून घ्या. ह्याला बॉर्डर देऊयात. बॉर्डर देऊया स्टाईलमधून. कलर चेंज करून घेऊयात. ओके, इथं संपर्क टाकूयात. ह्याला पण बोल्ड करून घ्या. फॉर्मॅटमध्ये जाऊन बोल्ड करा. आमच्या सेवाला पण बोल्ड करा. ओके, बोल्ड केलं. त्याच्यानंतर ही कॉपी पेस्ट करते. डुप्लिकेट गेला आणि तिथं आपल्याला नंबर टाकूयात आपला.
ओके, संपर्क केला, टाईप केला. त्याच्यानंतर इथं अजून ईमेल करायचा असेल तर ईमेल टाईप करते मी. ईमेल मराठीमध्ये ईमेल. ओके, आता ईमेल इथं तुम्हाला जरी तुम्ही नेम जरी मराठी टाकलेला असला तरी जो आहे तोच ईमेल तुम्हाला टाकावं लागेल. इथं बोल्ड करून घेते, याला पण बोल्ड केला आणि याची साईज कमी करते मी जरा. याची जेवढी संपर्काची जेवढी साईज आहे तेवढीच आपण इकडे पण करून घेऊया. समजा इथं 37 करूयात. ईमेलची पण 37 करूयात. 37. ओके, हे एका लाईनमध्ये ॲडजस्ट करून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर इथं ईमेल टाईप करा तुमचा. ओके, आणि ज्यावेळेस तुम्हाला इंग्लिश टाईप करायचं असेल त्यावेळेस मराठी फॉन्ट बंद करा. म्हणजे काय होतं, ते टाईप केलं की ते स्केच होतं, मग ते डबल डबल टायपिंग करत बसावं लागतं. मराठी फॉन्ट घेतला तर मग ते मराठीतच होऊन जातं, इंग्लिशमध्ये टायपिंग करायचं असलं तरी. याची साईज मी कमी करून घेते. कॅनवा रिलेटेड आपण फुल ट्युटोरियल ही आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे, तरी प्लीज पाहून घ्या. A to Z इन्फॉर्मेशन त्याच्यावरती A to Z शिकवलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे म्हणजे मी आता समजा सॅम्पल म्हणून थोडेसेच इन्फॉर्मेशन याच्यावर टाकलेले आहे आणि बनवून दाखवलं आहे. तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे तुमचे काय फॉन्ट असतील, काही टायपिंग असतील, तेवढं टेक्स्ट तुम्ही टाईप करून अशा प्रकारे वेगवेगळे फॉन्ट मराठीमधले वापरू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.